एव्हरीवन. सो गाईज, मी आलेली आहे माझ्या मोठ्या बहिणीकडे. तुम्हाला माहीतच असेल ती पंढरपूरमध्ये राहते. ऐश्वर्या कवटेकर. सॉरी, राईट नाव शी इज फाकडे. सो आल्याबरोबर मी तिला एक फरमाईश केली, मला अंडा बिर्याणी खायची होती. सो तिने काहीही विचार न करता माझ्यासाठी अंडा बिर्याणी बनवत आहे. तर बघा, हाय, से हाय. तुम्ही बघू शकता, ही आहे अंडा बिर्याणीची तयारी. तर हा कांदा शिजत आहे. टोमॅटो घाल की त्यामध्ये. तर बघा, ही तीच पोरगी आहे जिला काहीही खायला बनवायला येत नव्हतं आणि आता मला शिकवायला लागल्या. भाजत आहे, शिजत आहे. मला तुझ्यापेक्षा चांगलं येतं जेवण बनवायला. तर गाईज, मी पण बसले होते तर म्हटलं थोडाफार हात लावूया. थोडं कांदा हलवला आहे. हे जरा कर. हा, एका सुगरणीचं काय करायचं? बर, टोमॅटो टाकायचं. हे काय टाकलीस? वास छान येत आहे. I'm so excited to eating अंडा बिर्याणी. दीदी, तेल थोडं कमी घाल. तर गाईज, मी आज अक्कलकोटवरून आलेली आहे पंढरपूरला. माझे 4 किलो वजन वाढलंय तिथं खाऊन खाऊन. आता हिच्याकडे आल्यावर अजून 4 किलो वजन वाढणार आहे. माहिती बघा, रेसिपी बघा. तुम्हाला सुद्धा सुगंध नाही, चविष्ट अशी अंडा बिर्याणी खायची असेल तर रेसिपी फक्त आणि फक्त ऐश्वर्या फाकडेंची वापर. बिर्याणी बनवता सगळ्यात मोठी झालेली चूक म्हणजे दीदीनं त्यामध्ये बटर टाकायच्या ऐवजी चीज टाकलेला आहे. हाय काकू. तर बिर्याणी तयार झालेली आहे. आता मी टेस्ट करणार.